नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. चला, मी निघाले आहे माझ्या भावाच्या लग्नाला. माझ्या चुलत्याच्या मुलाचं लग्न होतं, म्हणजेच माझ्या चुलत भावाचं. पण आमच्या भावा बहिणींचं खरंच खूप छान नातं आहे, त्यामुळे त्याच्या लग्नाची उत्सुकता आम्हाला सर्वांनाच व मला तर खूप होती. आणि आता त्याचं लग्न ठरलं आहे व त्याच्या लग्नासाठीच मी आता माहेरी चाललेले आहे. या गोष्टींचा आनंद खरंच वेगळा असतो. सर्वजण गावी आलेले आहेत. मीच व माझा भाऊ आम्ही जायचे राहिलेले आहोत. आम्ही दोघेही निघालेलो आहोत आमच्या गावाला. आणि भावाची लेकरं सांभाळायची म्हणजे आत्यासाठी खरंच मोठा प्रश्न असतो. पण तो आनंद वेगळाच असतो. त्यानंतर मी पोचल्यानंतर मला जायचं होतं नवरीला आणायला, त्यामुळे मी जास्त व्हिडिओ काढत बसले नाही. कारण आमच्याकडे हळदीच्या दिवशी नवरीला शिदोरी घेऊन आणायला जात असतात व नवरीला घेऊन यायचं असतं लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीसाठी. म्हणून मी माझ्या लग्नाच्या बांगड्या भरत होते. त्या आमच्या पाहुण्याच होत्या. त्यांना म्हणलं मी व्हिडिओ काढते आहे, तर त्यांनी डोक्यावरती लगेच पदर घेतला. गावाकडची माणसं खरंच खूप साधी असतात. मी प्लेन हिरव्या रंगाच्या बांगड्या नाही भरल्या, मला अशा भरायच्या होत्या, म्हणून मी या बांगड्या भरलेल्या आहेत. खूप छान दिसत होत्या बांगड्या भरल्यानंतर खरंच मला असं वाटत होतं की आता मी लग्नाला आलेले आहे. लग्नात बहिणींची खरंच खूप हौस होते. मीही माझी हौस करून घेतली, परंतु जास्त व्हिडिओ शूट करायला मिळाले नाहीत. आमच्या गावात रेंज नसते, त्यामुळे व चार्जिंगचाही लाईटचाही प्रॉब्लेम असतो. अधूनमधून लाईट जात असते. जास्त काही व्हिडिओ काढले नाहीत, परंतु अशा प्रकारे छोटी छोटी हौस करून घेतली. आमच्याकडे बांगड्या भरल्यानंतर त्यांच्या पाया पडण्याची पद्धत आहे. मी त्यांच्याही पाया पडले. त्यानंतर संध्याकाळी नवरीला घेऊन आल्यानंतर हळदीचा कार्यक्रम झाला. भावाला हळद लावली व आम्हीही हळद खेळलो. त्यांना हळदीच्या आधी आंघोळही घालून घेतली. खूप छान कार्यक्रम झाला हळदीचा. सगळ्यांनी खूप धमाल केली. सगळे भाऊ बहीण आम्ही सर्वजण एकत्र आलो होतो खूप दिवसांनी, आणि खरंच खूप छान वाटत होतं. लग्नाच्या दिवशी सकाळी नवरी व नवरदेवाला आंघोळ घालतात, ती आम्ही घालत होतो. आत्या, मी व माझ्या बाकीच्याही बहिणी होत्या. नवरदेव गावाकडच्या लग्नांमध्ये सगळ्या रीती पाळल्या जातात. नवरदेवाला कपडे चढवण्याआधी जावयांना त्यांचा मान दिला जातो. साधीच परंपरा आहे, यासाठी कोणी रुसत नाही, परंतु गावाकडे या प्रथा पाळल्या जातात. त्यामुळे माझ्या मिस्टरांना व आमच्या दाजींना दोघांनाही नवरदेवाच्या आधी मंदिरात पारावर आहेर करायचे चालू होते. त्यानंतर त्यालाही कपडे दिले व त्याची तयारी करून घेऊन आम्ही मांडवाकडे निघालो. माझ्या आजीलाही घेतलं फोटो काढायला. आम्ही सर्वांनी आमचं फोटोशूट करून घेतलं. हेच दिवस असतात. मी माझ्या भावाला लहानपणापासून राखी बांधत आले व आज त्याच्याच लग्नाची गाठ बांधताना मला खरंच खूप आनंद होत होता व छानही वाटत होतं. नवीन वहिनी आली त्यामुळे. त्यानंतर संध्याकाळी काकण सोडून गोप्याचा कार्यक्रम होता. या छोट्या छोट्या गोष्टी गावाकडे खरंच खूप छान प्रकारे केल्या जातात. खूप छान लग्न पार पडलं, परंतु मला सर्व काही व्हिडिओ काढता आले नाहीत. जे काही थोडेफार होते त्याचेच मी
हा व्हिडिओ बनवत आहे. हा गोप्याचा कार्यक्रम तर खरंच खूप छान चालू होता. त्यानंतर राहून आम्ही निघालो, परत आलो आमच्या गावाला. येताना खरंच खूप वाईट वाटत होतं, कारण सर्वजण लग्नात भेटलेले होते, पण माघारीही आलंच पाहिजे. त्यामुळे परत कुणाच्या तरी लग्नाची वाट बघत परत निघालो.